नमस्कार. आज आपण एक चमचा तेलामध्ये अगदी 10 मिनिटात तयार होणारे कच्चा बटाटा वापरून उपासाचे थालीपीठ कसे बनवायचे हे आपण बघणार आहोत. तुम्ही हे थालीपीठ शेंगदाण्याची चटणी किंवा दह्याबरोबर खाऊ शकता. रेसिपीला लगेचच सुरुवात करूया. रेसिपी आवडली तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन जरूर दाबा. या ठिकाणी आपण 3 मध्यम आकाराचे कच्चे बटाटे घेतलेले आहेत. बटाट्याची वरची साल पिलरच्या मदतीने आपण काढून घेतो. काळा पडू नये म्हणून त्याला पाण्यात ठेवणार आहोत. आता एका किसणीच्या मदतीने बटाटा इथे दाखवल्याप्रमाणे आपण किसून घेणार आहोत. मोठे होल असणारी किसणीच वापरायची आहे. लांब लांब असा केस या ठिकाणी पडतोय. असा थोडा थोडा कच्च्या बटाट्याचा केस किसून झाला की लगेचच तो पाण्यात घालायचा आहे, म्हणजे तो काळा पडणार नाही. या पद्धतीने सर्व बटाटे किसून घेऊया. सर्व बटाटे या ठिकाणी आता किसून झालेले आहेत आणि पाण्यात आपण त्याला ठेवलेला आहे. हा किस 1 ते 2 पाण्याने स्वच्छ धुवून घेऊया, जेणेकरून यातलं स्टार्च जे आहे ते पूर्णपणे निघून जाईल. चला आपण याला धुवून घेऊया. अशा प्रकारे किसलेला बटाटा 1 ते 2 पाण्याने धुवून घेतलेला आहे. या किसामध्ये थोडं सुद्धा पाणी उरलेलं नाही आहे, तुम्ही बघू शकता. सर्व एक्स्ट्रा पाणी आपण दाबून काढून घेतलेलं आहे. हा किसलेला बटाटा अगदी मोकळा आणि सुटसुटीत तयार झालेला आहे. अजिबात या बटाट्याच्या किसात थोडं सुद्धा पाणी उरलेलं नाही आहे. परफेक्ट अगदी असाच किसलेला बटाटा आपल्याला हवा आहे. सर्व पाणी आपण काढून घेऊया. आता या किसलेल्या बटाट्यात 4 ते 5 हिरव्या मिरच्या बारीक चिरून घेतलेल्या आहेत, त्या ॲड करून घेऊया. लगेचच 5 चमचे भाजलेले शेंगदाण्याचं कूट घालून घेऊयात. बारीक चिरलेली हिरवीगार कोथिंबीर घालूयात. कोथिंबीर चालत असेल तरच घाला, अन्यथा नाही घातली तरी चालणार आहे. चवीनुसार यामध्ये मीठ घालूया. 2 चमचे ताजं दही घालूया. अर्धी वाटी भगरीचं पीठ घालूया. हे घरी तयार केलेलंच भगरीचं पीठ आहे. याला वरईचे तांदूळ देखील असं म्हणतात. बारीक पावडर तयार करून घेतलेले आहे. हे बारीक पीठ आपण छान यामध्ये या बटाट्याच्या किसमध्ये आपण मिक्स करून घेऊया. एकजीव करून घेऊया. या ठिकाणी पाण्याचा वापर आपण अजिबात करणार नाही आहोत. बटाट्याचं जे मॉइश्चर आहे आणि जे दही आहे त्याच्यामध्ये पिठाचा आरामात गोळा तयार होतो. या ठिकाणी आपण बघू शकतो हळूहळू मिश्रणाचा गोळा तयार होतोय. अशा पद्धतीने सर्व जिन्नस मिक्स करून घेऊया. थोडा सुद्धा पाण्याचा वापर या ठिकाणी आपण करत नाही आहोत. जर वाटलंच तर थोडंसं पाणी आपण वापरू शकतो. अगदी छान असा या मिश्रणाचा गोळा तयार झालेला आहे. लगेचच आपण उपवासाचा जो नाश्ता आहे, जे थालीपीठ आहे ते तयार करून घेऊया. हाताच्या बोटांना थोडंसं पाणी लावूया आणि थोडंसं मिश्रण हातात घेऊन गोल गोल याचे टिक्के तयार करून घेऊया. तळहातावरती छोटे छोटे थालीपीठ आपण थापून घेऊया. जास्त पातळही नाही आणि जास्त जाड देखील नाही. साधारण मध्यम प्रकाराचे असे मस्त असे थालीपीठ या ठिकाणी थापले जातात. तयार केलेले थालीपीठ एका प्लेटमध्ये काढून घेऊयात. लगेच त्याला पॅनवरती सुद्धा घालू शकतो, पण आपण थालीपीठ तयार करून साईडला ठेवून देऊया. पाण्याचा हात घेतला म्हणजे हाताला ते चिकटणार नाही. याला आपण पॅनकेक देखील म्हणू शकतो. गॅसवरती पॅन ठेवलंय, त्याला तेलाने ग्रीस करून घेऊया. पॅन व्यवस्थित गरम झाला की तयार केलेले छोटे छोटे थालीपीठ तव्यावरती घालून घेऊया. शॅलो फ्राय करून घ्यायचे आहे, भाजून घ्यायचे आहेत. आपण याला डायरेक्ट पॅनवरती देखील थापून घेऊ शकतो.
मध्यम आचेवरती हे थालीपीठ फ्राय करून घेऊया. एका बाजूने हलकासा सोनेरी रंग आला तर वरून थोडंसं तेल घालूया. आता एका बाजूने भाजून तयार आहेत. आता त्यांना पलटी मारूया. याचा रंग तुम्ही बघू शकता, छान गोल्डन ब्राऊन कलरचा रंग या ठिकाणी दिसतोय आपल्याला. दुसऱ्या बाजूने देखील मध्यम आचेने सराट्याच्या साहाय्याने दाबत दाबत भाजून घेऊया. खरपूस भाजून घ्यायची आहेत. दुसऱ्या बाजूने देखील मध्यम आचेवरती थालीपीठ हे आपले भाजून तयार आहेत. थालीपीठच्या बाजू तेल लावून लावून पलटी करत राहायची आहे. अगदी सुरेख असं खरपूस थालीपीठ या ठिकाणी तयार आहे. सुरेख रंग आलेला आहे याला. दोन्ही बाजूनी हे भाजून तयार आहेत. थालीपीठ प्लेटमध्ये काढून घेऊया. सर्व थालीपीठ आपण प्लेटमध्ये काढून घेऊया. सुंदर थालीपीठ या ठिकाणी तयार झालेले आहेत. हे थालीपीठ आपण दह्याबरोबर किंवा खोबऱ्याच्या चटणीबरोबर किंवा शेंगदाण्याच्या आमटीबरोबर खाऊ शकतो. रेसिपी आवडली असेल तर जरूर शेअर करा, सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया अशाच नवीन रेसिपीसह. तोपर्यंत बाय बाय.